विद्यमान उपसरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत केल्लेचे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अनेश मिंगाल माजी सरपंच ग्रामपंचायत केले, आपण कुठे असेल तर या. आपला सामना सुरू आहे. सामन्याला इथं सुरुवात आपण करत आहोत ज्या ठिकाणी जय बजरंग उंबरखाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये उन्नती स्पोर्ट्स घोटावडे, दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना आपण पाहिला. मॅचला सुरुवात आपण करतोय. फलंदाजीसाठी सोलमेची ओपनिंग पेर इथं मैदानामध्ये दाखल झाले. 12th मॅन या. उन्नती स्पोर्ट्स घोटावडे संघ आपला 12th मॅन इथं उपस्थित नाहीये. जर नसेल तर मग आपल्याला 2 धाव्यांची पेनल्टी असेल. सूरज आला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. एक शिमुरडा आहे. आमचे मित्र घोटाडे गावचे विद्यमान पोलीस पाटील बंटी देखील उपस्थित आहेत. वेलकम. सामना पाहतोय उन्नती स्पोर्ट्स घोटावडे संघ. आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय सन्मानित कालुरामजी मडवी यांचं देखील शुभागमन झालंय. आमचे कासने गावचे मांडवडे मामा, आमचे वाडा मामा यांचं शुभागमन झालंय. सुस्वागतम. हॅलो हॅलो चेक. जय बजरंग स्पोर्ट्स उंबरखाड संघ ऑलरेडी 7 प्लेयरनी मैदानामध्ये दाखल झालाय. सो 12th मॅन त्यांचं असणं नसणं त्याचा काही फरक पडणार नाहीये. परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज विजय इथनं उपस्थित होता. आणि आपण जाऊया समलोक कक्षामध्ये जिथनं समलोकर्षण पाहायला मिळतील. विजय ना बॉलर सर. धन्यवाद संदीप सर. सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ. वेलकम. आपण पाहत आहात हॅट्रिक आमदार चषक 2026 हे रणसंग्राम. एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देणारी ही स्पर्धा आपण पाहतो. मानाची सन्मानाची स्पर्धा. डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आहे आतमध्ये जो स्टेज आहे त्याच्यावर बसायचं आहे, बाहेर कोणीही बसू नका. सामन्याला सुरुवात होते. आजचा आपण पाहतोय दुसरा दिवस स्पर्धेतील आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच. उंबरखांड विपक्ष घोटावडे. पहिला चेंडू लॉफ्टेड करायचा होता मात्र मिस टाइम शॉट होता. त्यावेळेस देखील 2 धावा आल्या होत्या. हा चेंडू आपण पाहतोय क्रॉस बॅटेटने ऑन साईडला खेळून काढला अलाउंड द कार्पेट. या चेंडूवर मात्र एकच धाव असेल. तून चांगली सुरुवात म्हटली तरी फावकं ठरणार नाहीये. आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूवर 3 धावा आल्यात. गोलंदाज आपण पाहतोय विजय. स्ट्राईक एंडला होते विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला होते दर्शन. आता मात्र दर्शन स्ट्राईक एंडला असतील. कशा प्रकारे खेळी करतील दर्शन हे देखील पाहणार आहोत. हा चेंडू अगदी आपण पाहिला असेल जागा बनवून उडवलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. 4 धावांसाठी आला चौकार. अगदी पाहिलं ना तर आतमध्ये येणारा चेंडू होता त्यावर जागा बनवली. फटका अप्रतिम एक्झिक्यूट केला. इथं फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आपण पाहिलं असेल ते पहिलं इनफिल्डच्या वरनं चेंडू विडवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं आणि 4 धावांसाठी चौकार देखील आलाय. इथून आपण पाहिलं असेल पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्याचा दर्शन याच्या बॅटमधनं. आणि एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय 7 या अंकावर. चला स्पीडअप करा विनंती असेल. नवीन बॉल मैदानामध्ये पोहोचवायचा आहे.
सुभाष 11 खांडेवली संघाचे व्हॉलंटियर सर्वांना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. त्यावेळेस चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल तो लवकरात लवकर मैदानात आणून देण्याची कृपा करावी. नक्कीच आपण स्पर्धेचे नियम बांधवा. चेंडू जर हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. त्याचा आपण पाहतोय नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला देखील गेलाय. पुन्हा एकदा विजय सज्ज झालाय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही पायांच्या मधनं चेंडू निघालाय. बॅट आणि पॅड मध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी नक्कीच ठरले होते गोलंदाज. मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव आली आहे इथनं. अगदी आपण पाहिलं असेल ना तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि त्यावर प्रत्येक चेंडूवर धावा आल्यात. अगदी आपण पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या पाहतोय 8 या अंकावर. प्रत्येक चेंडूवर धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर 2 धावा, त्यानंतर 1 धाव आली. त्यानंतर एक देखना फटका देखील पाहायला मिळाला चौकारासाठी. त्यानंतरचा हा चौथा चेंडू आपण पाहिला तर 1 धाव. हे टोटल आपण पाहतोय 8 या अंकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल याला देखील मोठे फटके खेळण्यासाठी ओळखलं जातं. त्याच अनुषंगाने त्याला सलामीच्या जोडीमध्ये पाठवलं होतं. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील पहिला निर्धाव चेंडू येतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. अगदी आपण पाहिल्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता हा चेंडू. त्याच अनुषंगाने एलिव्हेशन नव्हतं आणि हा निर्धाव चेंडू आला. बॅटची कडा लागून तिथेच चेंडू स्टॉप झाला होता. पुढील चेंडू यावेळेस लॉफ्टेड शॉर्टकर खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं. मात्र चेंडू आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवर देखील 1 धाव येते. षटक समाप्तीचा इशारा देखील येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 9 या अंकावर. इथून आपण पाहिलं ना पहिलं तो एक चौकार आला. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर चांगलं षटक राहिलंय म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. कारण आपण भरपूर वेळा पाहिलं असेल की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10+ धावा येताना पाहिल्यात भरपूर वेळा. मात्र हा षटक चांगलं राहिलंय. 9 धावा आल्यात. आणि आपण पाहिलं असेल आजची पहिली मॅच जी होती सकाळच्या सत्रामध्ये तिथे आपण पाहिलं तर 2 विकेट आणि 4 विकेट आणि 5 रन होते 2 ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर आपण धावा पाहिल्या होत्या. म्हणजे सकाळच्या सत्रापासून अगदी आपण पहिल्या मॅच पासून पाहिलं ना तर बॉलिंग करणाऱ्या टीमचा दबदबा राहिलाय. आणि तिथे देखील नंतर सेकंड इनिंग मध्ये देखील चांगली सुरुवात होती. तिथे 5 धावा फक्त पहिल्या षटकामध्ये होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. एकंदरीत म्हणायचं झालं तर बॉलिंग साईड चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस जेलची संधी निर्माण झाली होती. सुकी गडली, जेल सुटली. त्यानंतर आपण पाहतो 1 धाव आली. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहतोय रोहित. त्याच्या ट्रॅकचा काय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अपील देखील झाली. मात्र अपील फेटाळून लावत असताना अगदी आपण पाहिलं ना आउटसाइड ऑफ होती पिचिंग. त्याच्या अनुषंगाने अपील फेटाळून देखील लावल्या. आणि आपण पाहतोय की 2 धावांची पेनल्टी देखील आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आणि फलंदाजी करत असणारी टीम देखील आपण पाहतोय. जी सलामीची जोडी आली होती त्यामध्ये आपण ड्रेस कोड पाहतोय. त्या ठिकाणी ट्रॅकचा कलर थोडंसं चेंज आहे. थोडंसं नाही भरपूर सारं चेंज आहे. त्यांना देखील पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची त्यांना देखील पेनल्टी आहे. समोरचा संघ ज्या वेळेस फलंदाजी करता येईल त्यावेळेस आम्ही ती पेनल्टी 2 धावाची पेनल्टी ऍड करणार आहोत. आणि गोलंदाजी टीम जी करते गोलंदाजी त्यांना लास्टची ओव्हर शेवटचा जो षटक असेल तो 4 चेंडूचा असेल. दुसऱ्या षटकाला असेल का? दुसरं षटक 4 चेंडूंचा असेल. यावेळेस लॉफ्टेड शॉट करायचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न होता तर जेल सुटते. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण काल पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये ISPL मध्ये मॅच रंगली होती. तिथे प्रथमेश ठाकरेने एका हातामध्ये काही तो अप्रतिम जेल स्वीकारला होता. कॅच ऑफ द मॅच देखील ठरले होते. या आधीच्या सामन्यामध्ये त्याच प्रकारची जेल एका क्षेत्ररक्षकाने घेतली जरूर होती. यावेळेस जेल सुटली. स्ट्राईक एंडला विशाल.
पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट करायचा होता, मिस टाइम शॉट आहे, स्वतः यष्टी रक्षक येतील डाऊन द बॉल आणि पहिलं विकेटचं बदल. विशाल बॅक टू द डगआउट. पहिलं विकेट पाहायला मिळतं. अगदी आपण पाहिलं असेल ना, विशाल पहिल्या चेंडू पासून थोडंसं स्ट्रगल होत होतं, मिडल करू शकत नव्हते चेंडूला, त्याच्या अनुषंगाने मिस टाइम शॉट देखील होत होते. याआधी देखील संधी निर्माण झाली होती, तिथे जेल सोडली. मात्र यावेळेस यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली आणि विकेटचं बदल पाहायला मिळतंय. एक बंधू गेलेत तर त्यांचे मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. बंटी ठाकरे, 5 चेंडूंचा खेळ झालाय. बंटी ठाकरे नवीन फलंदाज झालेत. बाळा या नावाने त्याला ओळखलं जातं. गावचे पोलीस पाटील देखील आहेत आणि आमचे जवळचे मित्र बंटी ठाकरे, अर्थातच बाळा आलाय. आता बाळा पाहूयात कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू शॉट पुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जेल स्वीकारली जाईल का? मात्र जेल सुटते. बाळा याला जीवनदान दिलंय आणि त्याच्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. तिसरी धाव नाही तर थांबवलं या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं असेल ना, त्या क्षेत्रामध्ये थोडंसं स्लोप आहे, त्याच अनुषंगाने झेल घेण्याकरिता किंवा चेंडू फील्ड करण्याकरिता थोड्याशा अडचणी निर्माण होत असतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. तिथून झेल देखील ड्रॉप झाली आहे. झेल ड्रॉप होऊन त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 13 या अंकावर. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 13. अगदी आपण पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, त्यानंतरचा हा षटक प्रभावी राहिलाय रोहितचं, कारण त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली आणि 4 धावा खर्च केल्यात. जो सलामीच्या जोडीमध्ये आला होता विशाल, त्याला आपण डकआउटच्या आसऱ्याला भरताना देखील पाहिलं. नवीन गोलंदाज झालेत बॉलिंग मार्कवर. संदीप, चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपण खूप वेळ खर्च केला. आधीच तुम्ही उशिरा देखील आलात. आतापर्यंत मला तरी वाटतं तिसरी मॅच देखील संपायला हवी होती, कारण आपण पाहिलं असेल आजच्या दिवसाला सुरुवात देखील परफेक्ट टाइमवर झाली होती. मात्र तुम्ही उशीर केल्यामुळे खूप सारा उशीर झालाय. नंतर आपण पाहतोय पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल ना, ज्या वेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय त्या वेळेस दर्शन बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नव्हता. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धावा ऍड केली जाईल. नक्कीच मी आवर्जून उल्लेख केला होता की दर्शन आपण पाहिलं ना, तर जेव्हा स्ट्राईकला आला तिथून आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेस कनेक्शन होत नाहीये बॉल आणि बॅटमध्ये. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, ऑफ साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ वरून आलेत, उचलून फेक देखील केली जाईल. इथून 2 धावा आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बनावं लागेल. अगदी आपण पाहिलं असेल तर तालमेल देखील अप्रतिम आहे सर. कारण आपण पाहिलं ज्या वेळेस बाळा आले फलंदाजी करिता, त्यावेळेस पहिला चेंडू पण जेव्हा फेस केला होता ना, तेव्हा त्यांची कॉलिंग परफेक्ट आणि त्यानंतर 2 धावा देखील परफेक्ट पळून पूर्ण केल्या होत्या. आता देखील 2 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावर. त्यावेळेस उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, पॉइंट वरून अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आलेत आणि चेंडू फील्ड देखील गेलाय. या वेळेस देखील 2 धावा येतील. धावसंख्या पाहतोय 18. अगदी आपण पाहिलं ना, बाला ज्या वेळेस आले फलंदाजी करता त्यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार नक्कीच करायचा प्रयत्न होता. त्यानंतर पाहिलं तर थोडंसं संकट देखील आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर कंट्रोलफुल शॉट खेळतायत आणि सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. यावेळेस शॉर्ट टर्म पुल केलाय आणि चेंडू झालाय गोल. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक 6 धावांसाठी आलाय बाळा यांच्या बॅटमधनं षटकार. धन्यवाद दिसतंय. नक्कीच मी आधी उल्लेख केला होता की कंट्रोलफुल शॉट खेळताय आणि तेच आपल्याला या चेंडूवर देखील पाहायला मिळाला. पूर्णपणे कंट्रोलफुल शॉट होता, शफल झाले, वेट केला आणि त्यानंतर आपण पाहिलं षटकार देखील आलाय. धावसंख्या 24 या अंकावर. या पुढील चेंडू यावेळेस अगदी पाहतोय सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज सरप्राईज झाले होते, कारण या चेंडूवर बोट फिरवली होती. षटकार आल्यानंतर त्यांचं व्हेरिएशन जे होतं, जी ताकद आहे गोलंदाजाची, ती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव येते. धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावर. इथून आपण पाहिलं असेल ना, हा तिसरा षटक. अगदी पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतरचं दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय 12, त्यामध्ये 1 लेग बाय.
13 धावा आल्यात आतापर्यंत. हा चेंडू आपण पाहतोय, सॉरी 12 धावा आल्यात आतापर्यंत आणि इथे हा चेंडू देखील निर्धावाला. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावर. तिसऱ्या षटकामध्ये दुहेरी अंकामध्ये धावा आल्यात एकंदरीत 12. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. जय बजरंग केले विपक्ष कान्होबा सागाप. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये. अर्थातच या षटकानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या आपण पाहिली असेल 25 या अंकावर. सर मी आवर्जून उल्लेख करेन की कालच्या दिवसापासून हा एकमेव संघ आपण पाहतो उंबरखाड संघ की त्याने आतापर्यंत 3 षटक हाताळलेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं ना तर एकही एक्स्ट्रा धाव नाहीये, वाईड नाहीये, नो नाहीये. अगदी मी मागच्या आठवड्यामध्ये समालोचन करण्याकरिता कबाड येथे होतो. तिथे एक संघ होता अलखिवली संघ. त्या संघाने तब्बल 6 मॅचेस केले, फायनल पर्यंत ते पोहोचले आणि रनर अप देखील राहिले होते. त्यांनी आपण पाहिलं असेल ना तर त्या संघाची देखील अशाच प्रकारे गोलंदाजी होती. एकही त्यांची एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव नव्हती, एकही नो नाही, एकही वाईड नाही. याला डिसिप्लिन गोलंदाजी म्हणतात आणि ती गोलंदाजी देखील करत असताना पाहायला मिळतात. आणि आमच्या समवेत आहेत ऑफिशियल स्कोररची आता भूमिका बजावतात प्रसन्न चव्हाण सर. त्यांचा आवाज देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. व्हॉइस ऑफ वरप आता स्कोररची भूमिका बजावत असताना आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय करण. ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केला अलाउंड द कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. लॉंग ऑफला थोडीशी मिसफिल्ड झाली. त्याच जोरावर आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. डायरेक्ट हिट आणि यस फलंदाज बाद. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. बालारामजी घोडविंदे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि आपण पाहतोय मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपले सर्वांचे लाडके अजय दादा मोरे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आहेत विनीत नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत, वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नवीन फलंदाज झालेत देवेंद्र. अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट बॉलमध्ये संपर्क नव्हता. अगदी सर आपण पाहायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू जागेवरून खेळणं शक्य नसतं, फुटवर्क असणं गरजेचं असतं. आणि आपण पाहिलं असेल यावेळेस फुटवर्क नव्हतं. त्यानंतरचा निर्धाव चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हो काय डिलिव्हरी होती, एज लागली, जेल स्वीकारली आणि विकेटचं बदल. अजून एक गडी बाद. देवेंद्र बॅट धन्यवाद डीजे. आता मात्र आपण पाहतोय अनुभवी खेळाडू, लेजंड खेळाडू कैलास यांना इथून प्राचारित केलाय. नवीन फलंदाज झालेत कैलास. डीजे ऑपरेटरला थोडी विनंती आहे, थोड्याशा तांत्रिक बिघाड येतात, जरा ते क्लिअर करून घ्यायचंय. माईक सिस्टम मध्ये बंद होत्या. नवीन खेळाडू आलेत कैलास, अनुभवी खेळाडू, लेजंड आहेत या संघाचे. अगदी आपण पाहतोय या चेंडूवर शफल झाले, त्यानंतर चेंडू पाहिला आणि आपण पाहतोय अशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. ठिकाणी थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मात्र आपण पाहतोय 1 शॉट देखील आहे. 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या. त्यामध्ये आपण पाहिलं असेल 1 शॉट अति घाई संकटात नाही. दुसरी धाव लवकर कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने होत नाही. आणि तिथे आपण पाहिलं असेल तर जी रेषा आहे पॉपिन क्रीजची त्या अगोदर बॅट तिथे लावून फलंदाज परतले, त्याच्या अनुषंगाने पंचांनी दंडित देखील गेलाय. 1 शॉट. हा चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर. याआधी उल्लेख केला होता एकही वाईड पाहायला मिळालं नव्हतं. मात्र इथून आता आपण पाहतोय हा पहिला दिशेने चेंडू आलाय. यापुढील होणारा सामना जय बजरंग केले विपक्ष कान्होबा सागाफ. नेक्स्ट मॅच होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय आणि त्यानंतर
किल्ले संघाचे कर्णधार आहेत. सागाव संघाचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण देखील लवकरात लवकर यायचं आहे. पण त्यानंतर चौथी मॅच होणार आहे कुसापूर विपक्ष एकसाल, आणि आजच्या दिवसाची पाचवी मॅच आपण पाहणार आहोत देवसोळे विपक्ष महाप, आणि शेवटचा सामना असेल बाबा स्पोर्ट्स केले विपक्ष करंजोटी. अशा आजच्या दिवसाचा हा शेड्यूल आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत जय बजरंग केले विपक्ष कानोबा सागाव. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धाव बाद झालेत मला तरी वाटते फलंदाज बंटी. नेक्स्ट मॅच जय बजरंग केले विपक्ष कान्होबा सागाव. केले संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सागाव संघ आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल. लगेचच नाणेफेकीकरिता यायचंय. आपण या षटकानंतर नाणेफेकी करणार आहोत. पुढील चेंडू कैलास आपण पाहतोय यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतो ऑफ साइडला. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, थोडेसे फंबलनेस पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. याआधी आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आपण पाहिलं असेल यावेळेस 3 धावा पळून देखील पूर्ण केल्या. षटक समाप्तीचा इशारा येतो. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय 35 या अंकावर. इथून विजयाकरिता उंबरकांड संघाला 36 धावांची आवश्यकता असेल. टोटल रन आपण पाहतोय विशाल फलंदाजी करता होते त्यावेळेस त्यांच्या बॅटमधनं 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर दर्शन यांच्या बॅटमधनं 6, आणि आपण पाहिलं असेल ना सर्वात जास्त धावा जर कोणाच्या बॅटमधनं आल्या असेल तर तो बंटी. त्यांच्या बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिलं होतं. बंटी याच्या बॅटमधनं 15 धावा आल्या 6 चेंडूमध्ये. नंतर देवेंद्र 2 चेंडू फेस केले, मात्र एकही धाव त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली नव्हती. त्यानंतर कैलास यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. तीन चेंडू फेस केलेत आणि त्यामध्ये 6 धावा आल्यात. आणि राज्य मात्र नवीन फलंदाज एकही चेंडू फेस केला नाहीये. एकंदरीत टोटल धावा आपण पाहिल्या ना तर स्कोरबोर्डवर 35 आणि 36 धावांची आवश्यकता असेल. चला तर इथून आपण बोलूयात टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक सज्ज आहेत. संदीप पाटील सर. नेक्स्ट मॅचची आपण नाणेफेक करणार आहोत जय बजरंग केले आणि कान्होबा सागाव. ओव्हर टू टॉस बॉक्स. मी विनंती करतो अजय दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक केले विपक्ष सागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळतीये. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आमदार चषक नाण्याचा एक पैलू आणि सुभाष 11 खानिवली नाण्याचा दुसरा पैलू असेल. 4 ओव्हरची मॅच. डिसिजन कोणाचा असेल? ओके, सो कॉल सुभाष 11 असा कॉल आणि पडला आमदार चषक. दादांना विनंती असेल दादा आपण इथेच थांबायचे आहेत. विनिंग टीमचे कॅप्टन अर्थातच केले संघाला आपण शीतपेय देणार आहोत. थँक्यू सो मच अजय दादा, मनापासून आभार असेल. विनंती असेल आपण आसनस्थ व्हा. सर्वप्रथम अभिनंदन टीम केले संघ. सकाळचं सत्र आहे. 4 ओव्हरची मॅच. समोर सागाव सारखा एक नामवंत संघ खेळतोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण टॉस जिंकला. डिसिजन कळवायचंय. डिसिजन आमचा फिल्डिंगचा असेल. ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय घेतलाय. टॉस जिंकून फिल्डिंग करायचं. समोर सागाव सारखा एक नामवंत संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35च्या 40च्या घरात थांबवण्याचा प्रयत्न असेल. 35-40च्या घरामध्ये. ओव्हरऑल जर विचार केला हा सीझन तुमच्या संघासाठी कसा राहिलाय? हा सीझन म्हणजे नवीनच स्टार्ट केला. याच सीझन चालू केला आम्ही. ओके, नवीन संघ आहे, नौका संघ आहे. स्टार्टिंग आत्ताच झाली आहे. माहोल कसा आहे संघामध्ये? संघामध्ये खूप छान मॉल पण चालू आहे ना. फॉर्ममध्ये ज्ञानेश्वर सावंत म्हणून तो पण भारी बॅटिंग पण खूप सुंदर करतो. ओव्हरऑल समस्त टीम आहे की कुठला खेळाडू ॲब्सेंट आपल्याला पाहायला मिळतोय? नाही, पूर्ण टीम आहे.
नाही, पूर्ण टीम महत्त्वाची असते ज्यावेळेस गावाच्या अस्मितेसाठी आपण खेळतो. आता एक सर्वात महत्त्वाचा आणि आपुलकीचा प्रश्न. स्पर्धा लाख मोलाची पाहायला मिळते. मोफत प्रवेश फी आहे. प्रवेश फी कुठल्याही प्रकारची नाही आहे आणि इतके भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतो. या आयोजनाविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आणि स्पेशली आमचे सूरज दादा, अजय दादा यांच्याविषयी आम्हाला नक्की आवडेल ऐकायला. त्यांचा पण कार्यवीर्य खूप सुंदर असतो. आता मागच्याच हप्त्यामध्ये जिम पण मोफत जिम चालू केलेले आहेत, ते पण आम्हाला भरपूर खूप सुंदर सपोर्ट झाले. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत सागाव संघाच्या कर्णधारकडे. टॉस हरला, टॉस जिंकला असता तुमचं डिसिजन काय होतं? फिल्डिंग. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि काय सांगाल, ओव्हरऑल समस्त टीम आहे की कोणाचा एखादा खेळाडू ॲबसेंट आहे? नाही, काही प्लेयर ॲब्सेंट आहेत आमचे, मग ते आम्ही नवदीत सगळे आहेत. ओके, यंगस्टरांनी भरलेला संघ आहे. कशा प्रकारे माहोल राहिला या संपूर्ण सीझनमध्ये? संघाची कामगिरी कशी राहिली आहे? जर आमचा संघ या सीझनला बॅकफुटला आहे, पण आम्ही प्रयत्न करू कमबॅक करायचा. ओके, कमबॅक करण्याचा प्रयत्न कराल. एक आपुलकीचा प्रश्न. या स्पर्धेविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल, कारण लाख मुलाची स्पर्धा आहे. आपुलकीचा प्रश्न. या स्पर्धेविषयी आम्हाला 2 शब्द ऐकायला आवडतील. खरं तर बोलायचं झालं, प्री एंट्री टुर्नामेंट जास्त कुठे भेटत नाही खेळायला आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. एकट्याकडून उचलल्या जाणार नाहीत. या ट्रॉफीवरती नजरा असतील. हो. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. केली संघाने टॉस जिंकला. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते आणि टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे, तर सागाव संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समधून ही न्यूज येते. त्वरित आपण समालोचन कक्षामध्ये जाणार आहोत. आपल्यासोबत रोहित सर जॉईंट होतील. ओव्हर टू रोहित सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण पाहतो यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पुल गेला आणि चेंडू झालाय गोल. 6 धावांसाठी षटकार आलाय परेश याच्या बॅट मधनं. अगदी आपण पाहिलं असेल, मापून तोडून षटकार म्हटलं तरी ववगा ठरणार नाहीये. शुभ सन्मान करत आहोत. मी विनंती करेन अजयजी मोरे आपल्या शुभास्य ग्रुप ग्रामपंचायत केलेचे विद्यमान उपसरपंच अनंत भवर यांना आपण सन्मानित करायचं आहे. यानंतर गुरुनाजी वाघ ग्रामपंचायत सदस्य केलेचे जे सदस्य आहेत त्यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. अनिश मिंगाल यांच्या शुभास्यामध्ये सन्मान करूया. या ठिकाणी शुभागमन झालंय प्रमोद मोरे आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय खानविली गावचे विद्यमान पोलीस पाटील किशोरजी दळवी यांचं शुभागमन झालं. वेलकम किशोरजी दळवी, आपल्या या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. किशोरजी दळवी यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. यानंतर सुनीलजी बांगारे उपस्थित आहेत, उंबरखान गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांना आपण सन्मानित करूया. सुनीलजी बांगारे यांना आपण इथं सन्मानित करतोय. उंबरखान गावचे उद्योगपती आहेत आणि त्यांना आपण इथं सन्मानित करूया. मंडप डेकोरेटर्स यातून नुकतंच त्यांचं शुभागमन झालंय. किशोरजी दळवी खानिवली गावचे विद्यमान पोलीस पाटील, त्यांना आपण इथं सन्मानित करूया. अजयजी मोरे आपल्या शुभास्य किशोरजी दळवी यांना आपण सन्मानित करायचं आहे. जे खानिवली गावचे विद्यमान पोलीस पाटील आहेत त्यांना आपण इथं सन्मानित करतोय. पोलीस पाटील म्हटलं तर मग जी महाराष्ट्र पोलीस दलाची भूमिका असते ती भूमिका पोलीस पाटलाकडे असते. भाऊ मेंगाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. प्रमोद मोरे
भाऊ मेंगेल यांना आपण सन्मानित करूया. 2 धावा आपण ज्या पॅनल्टीच्या होत्या, ड्रेस कोड सेम नाही, त्या अनुषंगाने आपण 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतो. धावसंख्या आहे 13. सो शुभ सन्मान आपण इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं करत आहोत. या ठिकाणी आमचे पडवल मामा आहेत. पडवल मामा यांना आपण सन्मानित करत आहोत. मामा पण यापुढे आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, अजयजी मोरे साहेबांच्या शुभास्ते आपण हा सन्मान इथं करत आहोत. यानंतर कासने गावचे मानवडे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. हा सन्मान आपण इथं करत आहोत. मानवडे मामा आहेत, त्यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. सो विनंती असेल अनिश मिंगाल आपण या चला. अजयजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपले शुभास्ते मानवडे मामांना आपण सन्मानित करायचं आहे. कासने गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मामांना आपण इथं सन्मानित करतोय. प्रत्येक अतिथींचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने होताना पाहतोय. ही स्पर्धेची ही सोलक आहे आणि प्रत्येक संघांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी हे अजयदादा मोरे, सुरेशदादा मोरे आणि सुभाष खानविल यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. अगदी फ्री इंटी टुर्नामेंट. नथू वाघे या ठिकाणी उपस्थित आहेत, मामांना आपण इथं सन्मानित करूया. चला यंत्र आपण जाऊया पुन्हा समोर कक्षामध्ये जिथनं रोहित गोरले आपल्या समोर जॉईन होतील. सो थँक्यू सो मच. धन्यवाद संदीप सर. तुम्ही बोलाल तसं पण ते बोलतील काय माहितीये का, आमच्या पहिले बॉलरला सांगितलं नाही चांगला बॉलर होता, याचे 6 बॉल आम्हाला पाहिजे होते. चला तर वलियात सामन्याच्या दिशेने आपण पाहतोय दुसरं षटक सुरू आहे आणि दुसरं षटक आपण पाहतोय 4 षटकांचं असेल, कारण 2 चेंडूंची 4 बॉलांचं असेल, माफ करा, 2 चेंडूंची पेनल्टी होती, ती इथून दुसऱ्या षटकामध्ये दिली जाईल. जेलची संधी निर्माण झाली आहे, जज करू शकले नव्हते. अगदी आपण पाहिलं ना, सूर्याची किरण डोल्यामध्ये भेदली होती, त्याच मुले आपण पाहिलं असेल थोडंसं कुठेतरी जज करू शकले नव्हते. जेल सुटली आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. हा षटक 4 चेंडूंचा राहणार आहे. पंचांनी देखील दक्षता घ्यायची. हा षटक 4 चेंडूंचा राहील. जे 2 चेंडूंची पेनल्टी होती ती दुसऱ्या षटकामध्येच दिली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 16 या अंकावर. नाईकता हा चेंडू राज्य आपण पाहतोय गोलंदाज आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं. अळाऊन द कार्पेट डीप मध्ये त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, उचलून फेक देखील केली जाते. हा षटक देखील समाप्त होता. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 17 या अंकावर. धावा पाहतोय 17. आता इथून 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 12 चेंडू 19 धावा. इथून आता गोलंदाजांवर देखील जबाबदारी असेल, कारण एखादं चुकीचं षटक आपल्या संघाला विजयापासून दूर नेऊ शकतं. हे भरपूर वेळा देखील पाहिलं असेल. तर आपण पाहतोय दोन्ही संघ मातब्बर संघ आहे. दोन्ही संघांकडे जर पाहायला गेलं, गोलंदाज देखील अप्रतिम आहेत आणि फलंदाजांची देखील बॅटिंग लाईनअप देखील चांगला आहे सर. त्याच्या अनुषंगाने इथून फलंदाजी देखील केली जाईल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. नेक्स्ट मॅच देखील आपण रंगताना पाहणार आहोत. आमचे समालोचक आहेत संदीप पाटील सर यांच्या गावातील टीम जय बजरंग केल्ले विपक्ष कान्होबा सागाप. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. या मॅच नंतर लगेच तुमची मॅच देखील होणार आहे. बंटी आहेत, पहिल्या चेंडूवर अपील केली आहे, मात्र आपण पाहिलं असेल आउटसाइड ऑफ द लेग. पहिला चेंडू स्लोवर पण चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर शक्ती प्रदर्शन बंटी अर्थातच बाळा आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर.
निर्धाव चेंडू आलाय पहिलाच. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव आला. यापुढील षटक देखील कशा प्रकारे राहील अगदी पाहतोय 2 ते 3 पावलांचं षटक आहे. त्यावेळेस पुन्हा जागा बनवून पंच करायचा होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, मात्र अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. अगदी आपण पाहिलं ना तर स्लोपर चेंडू हाताळले जातात, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी फसवलं जात आहे, गावठी भाषेत म्हणायचं झालं तर गंडवलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. बंटी पुन्हा एकदा. हा चेंडू तेज होता. या आधीचे दोन्ही चेंडू आपण पाहिले असेल तर स्लोपर हा फास्ट ठेवला होता, लॉफ्टेड शॉट केलायचा होता, दबाव मध्ये होते फलंदाज, एज लागली आणि यष्टी रक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारले. अजून एक विकेटचं बदल. रोहित बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज झालेत, करण आलेत. अगदी आपण पाहिलं ना तर इथून बंटी यांचं कौतुक करावं लागेल, कारण 2 चेंडू सर आपण पाहिले ना तर स्लोपर हाताळले होते. त्यानंतरचा तिसरा चेंडू आपण पाहिला थोडासा स्पीडमध्ये ठेवला होता. त्यानंतरचा हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ना एकदा अप्रतिम चेंडू, अगदी जवळ चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यानंतर बाउन्स देखील पाहू शकता किती प्रमाणात होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू आले, त्यामध्ये 1 विकेट देखील आणि 4ही चेंडू मध्ये एकही धाव पाहायला मिळाली नाहीये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज नवीन आलेला करण. आता मात्र थोडीशी दिशा भरकडल्यात. लेग स्टिक वर ठेवायचा होता, मात्र आपण पाहिलं असेल लाईन थोडीशी भरकडले, लगेच पंचांनी दंडित देखील केलं. हा दिशा एंड चेंडू आला. इथून आपण पाहतोय या षटकातील पहिली धाव देखील येते. धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावर. हे 2 चेंडू नक्कीच निर्णायक असतील. या 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा प्रहार आला तर पुन्हा एकदा अपील केले, एज लागली आहे का असा प्रश्न देखील आहे, मात्र नाही लागलेली. त्याच्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू अजून एक आला. फक्त आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 5 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले या गोलंदाजाने बंटी याने. शेवटचा चेंडू, या चेंडूवर जर मोठा फटका आला तर काही समीकरण चेंज होताना आपण पाहू शकतो. यास नक्कीच ज्याचा उल्लेख करत होतो तो फटका जर आलाय, चेंडू गेलाय सीमा पार, 6 धावांसाठी आलाय षटकार. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 24 या अंकावर. आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. मी म्हटलं होतं हा चेंडू निर्णायक असेल. अगदी आपण पाहिलं पूर्ण षटकामध्ये अप्रतिम कामगिरी बजावली आणि शेवटच्या चेंडूवर थोडीशी चुकी घडली. जे स्लॉट मध्ये म्हटलं जातं ना, स्लॉटची जी लेंथ असते तिथे चेंडू हाताळला होता आणि तिथून आपण पाहतोय फटका अप्रतिम एक्झिक्यूट केला. अगदी वेट देखील केलं. अगदी स्लोपर 1 चेंडू हा देखील होता सर, मात्र आधीपासून ओळखलं. या आधी 1 चेंडू फेस केला होता करण यांनी. हा चेंडू ओळखला होता, थोडं वेट केला आणि त्यानंतरचा आपण फटका सजवताना पाहिला. टायमिंग देखील प्रॉपर होता आणि त्यामध्ये ताकद पाहिली ना तर भरपूर प्रमाणात होती. खूप दूरवर जाऊन पडलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. धावसंख्या 24 पाहिली. त्याच्यानंतर आता पाहतोय 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. मी म्हटलं होतं हा चेंडू निर्णायक असेल, कारण आपण पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता होती. त्यामध्ये त्या शेवटच्या चेंडूवर 6 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवर चुकी केली गोलंदाजाने. आता गोलंदाज आपण पाहतोय राहुल आहेत. राहुल यांचा पहिला चेंडू हा देखील अप्रतिम राहिला. याआधी आपण पाहिलं ना बंटी यांनी ज्यावेळेस षटकाला सुरुवात केली सर, त्यावेळेस बंटीने देखील पहिला चेंडू स्लोवर 1 हाताळला होता आणि राहुल आलेत. राहुल देखील पहिला चेंडू स्लोवर 1 हाताळतायत. आता 5 मध्ये 12, 6 मध्ये 12 होते, आता 5 मध्ये 12. इक्वेशन प्रत्येक चेंडूवर चेंज होताना आपण पाहतोय. या चेंडूवर, या आधीच्या चेंडूवर जर वेट करून फटका सजवला असताना तर काही वेगळं पाहायला मिळालं असतं. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा अगदी आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा स्लोवर 1 चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. अगदी थर्ड मॅन शॉट, थर्ड मॅन मधून क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी आणि उचलून फेक देखील गेली. त्याच दरम्यान धावा 1 धाव बळून पूर्ण केली होती मला तरी वाटतं. आणि वाईडची देखील धाव 1+1 अशा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या पाहतोय 20 अंकावर. या आधीचा जो निर्धाव चेंडू आला होता ना सर, त्याची भर काढून देणारा हा चेंडू म्हटला तरी वावगा ठरणार नाहीये. हा चेंडू अगदी आपण पाहिला असेल ना तर जी लेग स्टिक आहे त्याच्या वरनं चेंडू आला. इन कटरच्या स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वळण देखील होतं या चेंडूवर. म्हणजे गोलंदाजाचा स्टान्स देखील पाहू शकता. ती आगली वेगळी शैली आणि त्या शैलीने गोलंदाजी करत असताना
दोन चेंडू झाल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावर. सॉरी, धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावर. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय परेश आहेत. त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आला होता. स्लॉफ्टेड शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स, 4 धावांसाठी आलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार. नक्की सर, तुम्ही म्हणताय ते भरपूर वेळा पाहिलंय. एक चेंडूमध्ये एक धाव देखील होत नसते. एक चेंडूमध्ये 2 धावा किंवा 2 चेंडूमध्ये 2 धावा देखील होत नसतात. मात्र एक चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असते ना, तेव्हा भरपूर वेळा होताना आपण पाहिलंय. मात्र इथे ते होणार नाहीये. हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय आणि सामने